अरे मी काय म्हणतो लंबोदर, चला ना आपण ते शांतारामच्या एरियावर मस्त आंघोळ करायला जाऊ. लयच गरमी लागली बी उन्हीची. पहिले हे गरमी आणि त्याच्यानी मस्त थंड थंड पाण्यात आंघोळ करू, मस्त चांगल्या उड्या मारू आपण. चला मस्त जाऊले का? कोणाच्या एरियावर? शांतारामच्या? अबे का मॅड झाला? शांतारामच्या एरियावर झालं तरी पुरते का? तिला का कमी तर नाही? धोतर उचलून आपल्या मागा लागते ते. आणि आपण काही इरीत थांबलो ना, आपण कधी इरीत दिसलो ना, वरून गोटे घालते आपल्या कंबडक्यात नाही. पण हरामखोर माणूस आहे नाही, झालं नाही पुरते एरियावर. काय ले काय हे तू बोल लागला? अबे आपल्या गावचा सनी देवलास ना तू. ते शांतारामले भेट का तू? चाल ना तू. हा आपल्या गावचा सनी देवला आहे ना तू. काय नाही करत ते, चाल. बस झालं आता काम. आता काय देव्यानं आता लंबोदरला हरभऱ्या झाडात चढवलं. आता तर का ते कोणालाच भेट नाही. नाही रे लंबोदर, जाऊ नाही. ते लगा शांतारामले खराब माणूस आहे ते. लगा फालतू आपल्या भांडणार याचा, अजून आपल्या घरी याचं लगा बुडायला सांगायचं आपल्या. हेच तर आहे मग तुमचं. आता मी हाव ना सोबत तुमच्या. आता काय भ्यायची गरज आहे? ते शांताराम तर मी पाहून घेतो बे शांतारामले. हा लंबोदर तुमच्या सोबत आहे ना. हा गावचा सनीदेव लेरीज म्हणतात का लोक मला? आता पाय ना देव्यानं सांगितलं नाही तुला गावचा सनीदेव म्हणते म्हणून मला. झाडले डोरले आपलं काम आता. आता शांताराम जर आपल्याला जर भांडायला आला तर डायरेक्ट आपण सांगता येते नाही बा आपल्या लंबोदरनं सांगितलं इरीवर आंघोळ करायचं. आता काय आपल्याला भ्यायची गरज नाही. आता मस्त आंघोळ करायला जाऊ. आता याला पुढे पुढे ठेवू आणि बस आपण मागून वावा करू आपण याची. लहान लेखा चॅप्टर माणूस आले का देवे तू? हा याला आता पुढे ठेवायचं आणि आपण बस मागून मागून बस टेन्शन नाही घ्यायचं. मग हो रे जमलं मग आपलं. चला मग जाऊ मग आता इरीवर आंघोळ करायला. आता काय आपल्याला भ्यायची गरज आहे का? आपला सनीदेव आपल्या सोबत आहे ना भाऊ. आता काही भ्यायची गरज नाही. ते शांताराम धोत्र्याला पाहून घेऊ आपण. चला लेको. हो जाऊ मग आता आंघोळ करायला इरीवर. व्हा तुम्ही व्हा पुढे. मी येतोच मागून आता. मी शांतारामच्या भाऊ बी पाहून यायला लागेल ना. नाही तर शांताराम डायरेक्ट याचं इरीवर यायनं काय मला हरभऱ्या झाडं चढवलं वाटतं बहुतेक. आता काय आपल्याला जास्त लागते ना. तर इज्जत फॉलो देवाचं आपल्या एवढ्या लोकात. चला जाऊ मग आता. लंबोदर दा आम्ही बी येऊ का तुमच्या सोबत इरीवर आंघोळ करायला? हा येऊ का आम्ही? नाही रे पिंट्या, काही नाही लागत. हिरले खोलायला का फालतू डुपशिल गिपशिल अजून काही नाही. काही नाही लागत. आम्हीच त्याला का भेटतो का इरीत पवायला? तुम्ही काय लिहायला लागले? तुम्ही पहिले झाड भरले का फालतू काय लिहितं तिकडे? काही नाही लागत इरीवर पवायला. येऊ ना बे, येऊ दे लंबोदर दा, येऊ दे मला. तुला काय वाटतं मला पाहुणं नाही? अबे डायरेक्ट इरीतून ठाक काढू शकतो मी खोल पाण्यातून. हा तुमच्यापेक्षा जास्त पाहुणे मला. येऊ दे लेको. हा येऊ द्या ना. नाही म्हणलं समजत नाही का तुला? काही नाही लागत इरीवर पवायला. चला आपल्या घरी. चला मग आपण आंघोळ करायला जाऊ मग आता. आणि तुम्ही दोघं मुकाट्यानं घरी जा आणि घरी जाऊन आंघोळ करा. जावा. पिंट्याला नाही म्हणलं इरीवर आंघोळ करायला. पिंट्याले आता थांबा, तुम्हाला सांगतो. मला शांताराम भाऊलेच तर घरी जाऊन सांगतो त्याच्या इरीवर गेलो म्हणतो पोट्टे आंघोळ करायला. थांबा तुम्ही. काय व मी काय म्हणते तुम्हाला? ते कावऱ्याचा होता 10 एकर भैमुंग. घेऊ का आम्ही बाया बाया मिळून त्याचा भैमुंग? अरे हटलं का भैमुंग? हा भैमुंगार नाही झाला का? एवढं उन्हीत आणि भैमुंगार झालं पुरते का? त्या भैमुंगापेक्षा तर आपल्याला दवाखान्यात तेवढा खर्च लागत होतो यावर फालतूमध्ये. काय नाही झाला का भैमुंगावर? जे बाया जातात ते जाऊ दे, आपल्याला नाही जायचं काम. ठीक आहे, सांगते मी तशी बायाले की बा मी येत नाही म्हणून. माझ्या घरच्या माणसांना नाही म्हणलं म्हणून. तुम्हीच घ्या त्या लावऱ्याचं 10 एकर उधळं आणि तुम्हीच करा म्हणतो मग. ठीक आहे मग. हो ना माय मी फालतू अजून इले उन्हीचा फटका लागल अजून माझ्या भाकरीचे वांदे व्हायचे. हां काय फालतूमध्ये जाऊ द्यायला पुरते भैमुगावर? हटले का? हो हो सांगून दे त्या बायाले की येत नाही म्हणून भैमुगातनी. हां फालतू तू उन्हीतनी गोरीची काळी पडशील ना. हां पहिलीच तर तू किती गोरी पाहणे, अजून उन्हीतनी तू काळी पडशील तर. बापा किती काळजी हो तुम्हाला मायावाली. हा मी सांगून देते त्या बायाले की मी येत नाही म्हणून. ठीक आहे. आता इले काय सांगू? अजून हे भैमुगात गेली तर अजून बिमार पडली तर माझ्या भाकरीचे वांदे व्हायचे ना. शांताराम आबाजी आहे का घरी? कोणीतरी आवाज द्यायला लागलो हो तुम्हाला. जा बरं घराच्या बाहेर, पहा बरं कोण होय ते. शांताराम आबाजी आहे का घरी? कोण आलं रे बा दुपारच्या टायमाले? हा का फुकटचा निंबू सरबत प्यायला नाही आलो कोणी? हो आलो रे आलो, थांब. अरे पिंट्यान शिव्या कस काय आलं इकडे? कस काय चक्कर मारला दुपारच्या टायमाले? हा हो शांताराम आबाजी तुमच्या एरियावर पोट्टे गेले आंघोळ करायला. हेच सांगायला आलतो आम्ही तुम्हाला इकडे. असं माया एरियावर? कोण कोण नाव सांग बरं त्याचं, कोण कोण होय ते? नाही ना, नाव सांगायची गरज नाही ना. तुम्ही डायरेक्ट जाऊन पहा ना. हा पवा लागली असतील ना, ते इरीत नाही असतील ना. पहा तुम्ही जाऊन पहा, वावरात जाऊन पहा. बरं बरं मी जातो आता वावरात. तुम्ही जा घरी. आता आता रेड हँड पकडतो का जाईल दाखवतो इंगा वरून गोटेच घालतो त्याच्या कंबड घेत नाही. टाकरे देव्या लवकर उडी टाकणं बे लवकर. हा भेव लागतील का तुले? टाकणं मामी फटकन शांताराम याचं ना. हा अजून मला बोलणे खा लागल. टाकरे देव्या उडी लवकर टाक. पायरे भरले. हा हे तर कड्यान चाललं आणि मला म्हणते भेव लागते का? हा लहान नाही झाली बुटक्याची. अरे मारतो ना आपण, डायरेक्ट उडी मारत असतो आपण. कड्या फड्यान जात नसतो आपण, डायरेक्ट उडी मारतो इरीत नाही. पाय तू आता मार ना मग. काऊन झामला लागला मग? झाम झाम असतं नाही आवडत आपल्याला. मी याचं ना शांताराम अजून तिकून मार ना बे देव्या पटकन इरीत उडी. मग तू झाले की मी मारतो मग. नाही ना मला उडी मारताना लय भेव लागते ना. हिला लय जोरशी झुमते ना पाणी अंगाले. हे बुटक्या वानाचं बी बाजून नाही लागलं कड्यापासून. पटकन जाता नाही खाली येतं नाही. आणि ते खालचं कोण आहे काय माहिती. होणार बाजून लवकर. हो ना माय मी भाऊ सूड कोण होय रे इरीवर आंघोळ करायला लागले. त्याला दाखवता झिंगाच दाखवतो भाऊ सूड जाईल. अबे डुल्या शांतारामाला इकडे चल, निसट लवकर इथून. इरीकडे जायला लागलं ते. चल पै इथून. हटले का? आवाज करत आलो नाही. दोघं पयाले आता. आता हे बाकीचे आहेतच ना. आता आता याच्या कंबड्यात गोटं घालतो.
च्या माय मी काय पोण्याचं नाव लंबोदर ठेवलं काय माहित भूसोडचं हा बुटक्यावानाचं तर आहे थांबेल दाखवते हिशोब. अरे राम राम शांताराम भाऊ कसं काय मारलं म्हणलं वावरात चक्कर आता तर काहीच नाही वावरत नाही हा आता उन्हाळ्यात काय चक्कर मारायला कसं काय आलं तुम्ही इकडं. म्हणलं होतं ना याले या लंबोधरले म्हणलं होतं ना बुटक्या वाहनाचं जाऊ नये इरीवर. हा शांताराम भावानं जर आता वरून गोटे घातले कमरक्यात तर काय करू आपण. अय काय रे बुटक्यावानाच्या तुला सांग का इथं काय करू लागलं ते हा कोणी इथे आंघोळ करायला सांगितलं तुले. हो शांताराम भाऊ जे काय ते म्हणायचं ते म्हणा पण आपल्या हाईटवर आणि आपल्याला बुटकं म्हणलं तर आपल्याला चालणार नाही आता ध्यानात ठेवजा हा डबल सांगणार नाही तुम्हाला. हाय आता खरं बोललं तर लोकांना लस लवकर राग येते बापा आता हा बुटकं ती बुटकंच म्हणणार आहे माणूस आता कधी लंब होणार आहे का लंबोदर नाव ठेवलं ना. हो ते नावाचं जाऊ दे पण तुम्हाला इरीत आंघोळ करायची परमिशन कोण दिली हा विचारलं का तुम्ही मला हा का डायरेक्ट कशी काय आले तुम्ही इरीतने आंघोळ करायला. सगळं माहिती मी आता आता इरीत आंघोळ करायची परमिशन घ्यायला लागते का आता हे कोणती पियाची इर होय का आता करू द्या ना आता आंघोळ काय होते आता. नाही नाही यायला तसं समजत नाही थांबा तुमच्या एक एकच गोटा घालतो करत नाही भाऊ सोडजो हे मी हे घे हे तू बी घे हे तू बी घे. हो शांताराम भाऊ गोटा लागला ना हो मॅड झाले का काय. हो शांताराम भाऊ गोटे लागा लागले हो डबल येत नाही हो तुमच्या इरीवर आंघोळ करायला हो मार नका हो. येशाल डबल चल घे घे हे घे गोटा लागा लागला हो शांताराम भाऊ लय लागा लागला हो मारू नका आता नाही येतो डबल येत नाही येत राजा डबल नाही येत तुमच्या इरीवर राजा हात जोडतो तुम्हाला मारू नका आता. ठीक आहे आता नाही मारत गोटे चला या लवकर बाहेर डबल का तुम्ही इरीत दिसले ध्यानात ठेवजा हे हा बरं का नाही तर डबल दिसले की पा तुम्हाला सोडणार नाही डबल गोट्यानंच घेईल तुम्हाला. नाही हो शांताराम भाऊ डबल येत नाही आता काय राजा आता नाही येतो राजा लय मारलं राजा तुम्ही 2-3 गोटे बसले माझ्या आता. बरं ठीक आहे निघा आता इरीच्या बाहेर डबल दिसले नाही पाहिजे इरीवर समजलं का चला निघा आपल्या घरी. बरं झालं डुरले आपण लवकर निसटलो तिथून आपल्याला शांताराम भाऊ दिसला नाहीतर आपल्याला पण चांगला बत्ती देत होता ते. पण देव्यातवाले का सांगू बी नाही दिले त्याले हा त्याले चांगली बत्तीस भेटली म्हणते बे लेस गोटे घातले म्हणते वरून शांताराम भाऊ ना हा अबे काय होते तेवढ्या बत्तीले हा आपल्या गावचं संदेव आहे ना ते. तर मित्रांनो आजचा हे माझा पहिला व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषयावर उद्या.